नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागाचा आज आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सौदामिनीकडे आपल्या कंपनीचे 60% शेअर्स आहेत ना, मग आपल्याच कंपनीचा लॉस करून तीही बदनामी का देईल. अर्णव म्हणतो, मुद्दामून करते ती. तिला पैशाची लालच लागली काही नाही पडली. तिला फक्त आणि फक्त मला त्रास होताना बघायचा आहे. आणि काहीही झालं तरी आता मी तिला सोडणार तर नाहीये. आता हे दोघं पण सौदामिनीला भेटायला ऑफिसमध्ये जातात. तिथे आता सौदामिनी त्या दोघांना म्हणत असते, प्रत्येक वेळी बिझनेसमध्ये मी माझा फायदा तोटा बघत नसते. पण मला माझा विचार करायला वेळ वाया घालवू नका. आधी वेळ कमी आहे तुमच्याकडे आणि आता तर काय ऑलरेडी तुमचा काउंटडाऊन झालेला आहे. हे ऐकून ईश्वरीला राग येतो. ती म्हणते, काउंटडाऊन आमचा नाहीये, तुझा सुरू झालाय. कारण ती स्पर्धा जिंकून आम्ही सगळे पैसे मिळवणार आहोत आणि ती तुझ्या तोंडावर पण मारणार आहोत. आणि अर्णव आता म्हणतो की हो, आम्ही स्वास्तिक फॅशनला वाचवणार आहोत. सो बी रेडी. सगळ्यांना समजलं तर की मालिकाची गाडी सौदामिनी देशमुखने बदललेली आहे. पण हे सगळं समजायच्या आधी अर्णव आकाशवर सगळ्यांसमोर जरा चिडला, पण ह्या गोष्टीचा फायदा वल्लरीने करून घेतला. ते कसं तिने परत दिला. नम्रताला कान भरले होते. नम्रता म्हणाली, बघ हा अर्णव तुझ्या नवऱ्याला कसा ओरडतोय. तुझा नवरा आणि माझा नवरा याच्या हाताखालीच माणसं वाटत आहेत. बघ वेळेचा फायदा कसा करून घ्यावा ते फक्त या वल्लरीकडून शिकलं पाहिजे. असं बोलून ते तिथून निघून जाते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.